ठाण्यातून जाणाऱ्या वडाळा ते कासारवडोली मेट्रो मार्गासाठी MMRDAकडून ठाण्यात 8 पादचारी पुलांची निर्मिती करण्याचा निर्णय MMRDAकडून घेण्यात आलाय। यासाठी सुमारे अंदाजे 350 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीनं वर्तुळाकार मेट्रोच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता MMRDAकडूनही पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलं असल्यानं ठाणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होण्याचं चित्र आहे। वडाळा ते कासारवडोली या मुख्य मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून ठाण्यातून जाणाऱ्या मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे। विशेष करून मध्यरात्रीनंतर मेट्रोची कामं जलद गतीनं करण्यात येत आहेत। 1.5 ते 2 वर्षात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह आहेत। मुख्य मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे शहरातील अंतर्गत भागातून मेट्रोची स्थानकं ही हायवेवर असल्यानं मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत मेट्रोचं नियोजन करण्यात आलंय। तर दुसरीकडे मुख्य मेट्रोच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता असल्यानं आता त्यादृष्टीनं MMRDAकडून 8 पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलंय। या संदर्भातील आराखडा MMRDAकडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला होता। त्यातील 3 हातनाका येथील पादचारी पुलाचा पिलर हा रस्त्यात येत असल्याचं पालिकेनं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच इतर ठिकाणांचा देखील संयुक्त पाहणी दौरे देखील करण्यात आले। त्यातही काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याचं सूचित करण्यात आलंय। मागील आठवड्यात तो आराखडा पालिकेला सादर झाला असून त्याला मंजुरी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। तर 3 हातनाका इथे रस्त्यावर येणारा पिलर आता सेवा रस्त्यावर उभारला जाणार आहे। तर दुसरीकडे 8 पैकी ब्रह्मांड आणि गायमुख येथील पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। तर उर्वरित ठिकाणांची कामं देखील पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं।